आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन। या दिनानिमित्त भीम बांधव एकवटलेले पाहायला मिळत आहेत। चैत्यभूमीवर निळा जनसागर महामानवाला त्रिवार अभिवादन करण्यासाठी पोहोचलेला आहे। आपले प्रतिनिधी जयराज राजवेडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। जयराज, आज महापरिनिर्वाण दिन आहे। भीमसागर आता या ठिकाणी आता लोटलेला पाहायला मिळतोय। चैत्यभूमीवरती गर्दी पाहायला मिळते। गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी आपण तयारी पाहतोय। कडक बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांचा पाहायला मिळतोय। नक्कीच नीलम, आपण पाहू शकत असाल का 68व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त असंख्य पूर्णतः महाराष्ट्रामधून जे भीम अनुयायी आहेत ते आज दादरच्या चैत्यभूमी इथे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले। गेले 2 दिवसापासून हे जे भीम अनुयायी आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळाले। माझ्यासोबत माझ्या पाठीमागे आपण पाहू शकत असाल की जे भीम अनुयायी आहेत ते इथे दाखल झालेले आहेत। दादर शिवतीर्थावर असो किंवा चैत्यभूमीवर असो, शिवाजी पार्कमध्ये आपण हे अनुयायींना आपण पाहू शकत असाल का। मी आता सध्या उभा आहे नीलम मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर उभा आहे आणि आपण माझ्यासोबत काही इथले भीम अनुयायी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, तुम्ही गेल्या किती दिवसापासून इथे आलेला आहात आणि काय आज 68वा महापरिनिर्वाण दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं, काय सांगाल त्याबद्दल? आम्ही गेले 15 वर्षापासून सातत्याने बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येत आहोत। आम्ही नगर जिल्ह्यातून आलेलो आहोत। कधी आलात आणि काय सांगाल, आता तुमच्या जायच्या मार्गावरती तुम्ही आहात, काय सांगाल? आम्ही रात्री 2 वाजता आलेलो आहोत आणि आता 6 नंतर जाणार आहोत। जिल्हा कार्यक्रम वगैरे पाहून जाणार आहोत। नक्की आपल्यासोबत आणखी काही भीम अनुयायी आहेत, आपण त्यांना विचारूया। दादा, काय सांगाल, कुठून आलेला आहात, काय सांगाल? काय आम्ही सध्या गोरेगाववरून आलेलो आहोत। आम्ही बाबासाहेबांबद्दल खूप आम्ही हे आहोत आणि आम्ही असंच हर वेळेस येतो आम्ही बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी आणि आम्ही खूप लांबून आलेलो आहोत। दादा, काय सांगाल? नमस्कार, मी वनमित्र प्रमोद सिंधुताई गोपीचंद राहणार अकोला। मी 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्या समस्त भारतीयांकडून आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि मी छोटी एक गोष्ट सांगू इच्छितो। बाबासाहेबांनी जे हालअपेष्टा सहन केलेले आहेत भीम अनुयायांसाठीच नाही, संपूर्ण देशासाठी विश्वासाठी बाबासाहेबांचं कार्य जे प्रेरणादायी आहे आणि बाबासाहेबांचं राहिलेलं स्वप्न आपण सर्वांनी मिळून पूर्ण केलं पाहिजे आणि तेच खरी श्रद्धांजली असेल असे मी मानतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। नक्कीच माझ्या पाठीमागे आपण पाहू शकत असाल का, आता मी सध्या दादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवरती आहे आणि आपण पाहू शकत असाल का आपण इथे जे भीम अनुयायी आहेत बाबासाहेबांना अभिवादन वंदना करून आपल्या मार्गस्थ निघालेला आहे आणि एकूणच पाहायला मिळालं तर संपूर्णतः महाराष्ट्र, नगर असो, अकोला असो, जळगाव असो, बीड असो किंवा पूर्णतः महाराष्ट्रभरामधून हे जे भीम अनुयायी आहेत ते इथे चैत्यभूमीमध्ये गेल्या 2 दिवसापासून दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले। एकूण पाहायला गेलं तर आता पूर्णतः बाबासाहेबांना अभिवादन वंदना करून हे जे भीम अनुयायी आहेत ते आपल्या मार्गस्थ निघालेले आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। नीलम, जयराज, आपण पाहतोय कालच शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी किती वाजता पोहोचणार आहेत, त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच काल आपण पाहिलं असेल का महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री 27वे नवे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतली मुख्यमंत्री म्हणून आणि त्यानंतर आपण पाहू शकतो का दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आत्ताची जी सूत्रांकडून माहिती मिळालेली की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे 8 ते 8:15 वाजेपर्यंत चैत्यभूमी इथे दाखल होणार आहेत आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्याची माहिती मिळालेली आहे। नीलम जी, आपण या संदर्भातील अपडेट आपल्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।